8 नोव्हेंबर 2016 हा दिवस भारताच्या इतिहासात कोणीच विसरू शकत नाही. रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी टीव्हीवर आले आणि म्हणाले, आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कायदेशीर चलन राहणार नाहीत. त्यावेळीशी देशात प्रचंड खळबळ उडाली होती. आता या ऐतिहासिक घटनेला बरोबर 10 वर्ष पूर्ण होत. सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा सुरू आहे. आरबीआय कागदी नोटा बंद करणार. काही जण म्हणत आहेत, लवकरच सगळ्या नोटा प्लास्टिक नोट्स होणार. रिझर्व्ह बँकेत नेमकं काय सुरू आहे? आता खरंच भारतात नोटबंदी होणार का? यात नक्की खरं खोटं काय? कागदी नोटा खरंच बंद होणार का? आरबीआयचा नवीन प्लॅन काय? प्लास्टिक नोटा आणण्याची गरज का भासली? हे सगळंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजून घेऊ. चला सुरुवात करूया. प्लास्टिक नोट म्हणजे काय? प्लास्टिक नोट म्हणजे पूर्णपणे प्लास्टिक नसते. ती पॉलिमर नावाच्या विशेष प्रकारच्या मजबूत प्लास्टिकसारख्या पदार्थापासून तयार केली जाते. ही नोट हलकी असते, मजबूत असते, पाण्याने खराब होत नाही, सहज फाटत नाही आणि तिचे आयुष्य सामान्य नोटांपेक्षा जास्त असते. आज जगातील 60 पेक्षा जास्त देश पॉलिमर नोट्स वापरत आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युनायटेड किंगडम, न्यूझीलंड, रोमानिया, व्हिएतनाम अशा अनेक देशांचा समावेश आहे. भारतात ही चर्चा का सुरू झाली? अलीकडे आरबीआयच्या नोटा छपाईशी संबंधित संस्थेने पॉलिमर नोट्स तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवठादारांकडून प्रस्ताव मागवले. यामुळे अनेक माध्यमांमध्ये बातमी आली की भारतात प्लास्टिक नोट्स येऊ शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त प्राथमिक तयारी आहे. याचा अर्थ उद्यापासून सगळ्या नोटा बदलणार आहेत असं अजिबात नाही. कोणत्या नोटा आधी येऊ शकतात? विविध माध्यमानुसार सुरुवातीला 10 रुपये आणि 20 रुपयांच्या पॉलिमर नोट्सचा पायलट प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढे इतर मूल्यांच्या नोटांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. प्लास्टिक नोट्सचे फायदे: जास्त टिकाऊ. सामान्य नोटा लवकर फाटतात. प्लास्टिक नोट्स साधारण 2 ते 2.5 पट जास्त काळ टिकू शकतात. पाण्याचा परिणाम कमी. पावसात धुतल्या गेल्या किंवा ओलसर झाल्या तरीही त्यांचे नुकसान कमी होते. स्वच्छता. पॉलिमर नोट्सवर धूळ आणि घाण कमी साचते. बनावट नोटांवर नियंत्रण. प्लास्टिक नोट्समध्ये ट्रान्सपरंट विंडो, विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरता येते. त्यामुळे नकली नोटा तयार करणे अधिक कठीण होते. दीर्घकालीन बचत. सुरुवातीला खर्च जास्त असला तरी वारंवार नोटा छापाव्या लागत नाहीत, म्हणून दीर्घकालीन खर्च कमी होऊ शकतो. काही तोटेही आहेत. 1. सुरुवातीचा खर्च जास्त. पॉलिमर नोट्स तयार करण्याचा प्रारंभिक खर्च कागदी नोटांपेक्षा अधिक असू शकतो. छपाईसाठी विशेष साहित्य आणि तंत्रज्ञान लागते. 2. एटीएम आणि नोट मोजण्याच्या मशीनमध्ये बदल. काही जुन्या एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन आणि नोट काउंटिंग मशीन्समध्ये बदल किंवा कॅलिब्रेशन करावे लागू शकते. 3. उष्णतेचा परिणाम. अतिशय जास्त तापमानात किंवा आगीत पॉलिमर नोट्स वितळू शकतात, तर कागदी नोटा जळतात. 4. पर्यावरणाबाबत चर्चा. या नोटा प्लास्टिक आधारित असल्यामुळे त्यांची विल्हेवाट आणि पुनर्वापर योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते. 5. सुरुवातीला वापराची सवय. काही लोकांना पॉलिमर नोट्स हाताळताना घसरट वाटू शकतात, त्यामुळे सुरुवातीला थोडा वेळ जुळवून घ्यावा लागू शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट, हे तोटे असले तरी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूके आणि इतर अनेक देशांमध्ये पॉलिमर नोट्स यशस्वीपणे वापरल्या जात आहेत. त्यांचे दीर्घ आयुष्य आणि बनावट नोटांवर नियंत्रण यामुळे अनेक तज्ज्ञ त्यांना फायदेशीर मानतात. कागदी नोटा बंद होणार का? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. कागदी नोटा बंद होणार का? उत्तर आहे सध्या तरी नाही. आरबीआयने असा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. जर पॉलिमर नोट्स आल्या तर त्या सुरुवातीला कागदी नोटांसोबतच वापरात राहतील. म्हणून सध्या तुमच्याकडे असलेल्या नोटा पूर्णपणे वैध आहेत. त्याबद्दल घाबरण्याची गरज नाही. मित्रांनो, प्लास्टिक नोट्स हा भविष्यातील मोठा बदल ठरू शकतो, पण सध्या कागदी नोटा बंद होत नाहीत. आरबीआय फक्त नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. जेव्हा आरबीआय अधिकृत घोषणा करेल तेव्हा सर्व माहिती सर्वसामान्य नागरिकांना दिली जाईल.
तोपर्यंत सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच संबंधित माहितींसाठी फायनान्स वर्ल्ड मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा.